गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. बोध ज्ञानाचा देऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. दुःख पापे जिथे ऐसा नदीचा किनारा, मोह माया जिथे ऐसा हा जीवन पसारा. शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा, प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा, विश्व शांतीच्या समतेची धारा. शोध सत्याचा घेऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. एकदा का मृत्यू झाला आणि फोटोच्या समोर कितीही पंचपक्वान्न करून ठेवू दे, माझ्या आईला वडिलाला हे आवडायचं, ते आवडायचं, ते आवडायचं, जिवंतपणे अजिबात काही दिलं नाही आणि मृत्यूनंतर म्हणे हे पण आवडायचं, ते पण करा, ते पण करा, शेतात ठेवा, कोणी टेरेसवर ठेवा, कोणी म्हणते फोटो समोर ठेवा. इथे मात्र बुद्ध विरोध करतात. हे सज्जना, कोणत्या मान्यताच्या अधीन जाऊन मृत्यूनंतर कर्मकांड करत बसण्यापेक्षा जिवंत असणाऱ्या आईला मृत्यू येईपर्यंत मी भोजन देत राहिलो. आईला मृत्यूच्या अगोदर दिलेलं समाधान आणि आईची नितांत मी सेवा केली म्हणून आपल्याला मिळालेलं समाधान. आईने सतत म्हणावं, मला कधी इथे वस्त्र मागण्याची वेळच पडली नाही. जरा जरी काही निघालं तर कोणी ना कोणीतरी मला वस्त्र दिले. मला वस्त्राची प्रतीक्षा करावीच लागली नाही. कोणाचा जन्मदिवस आला, मला पहिले वस्त्र दिलं. कोणाचं लग्न निघालं, पहिले मला वस्त्र मिळालं. कोणाचं सुख येऊ, कोणाचं दुःख येऊ, मला वस्त्र देत राहिले. मृत्यू येईपर्यंत या भरलेल्या घरात कधी मला वस्त्राची प्रतीक्षा करावी लागली नाही. बुद्ध म्हणतात, जिवंतपणीच आपल्या आई वडिलांना दिलेला स्वर्ग आहे. पण या भरलेल्या घरात जीर्ण माझे वस्त्र झालेत, परंतु माझ्या वस्त्राकडे कोणाचं लक्षच नाही. वृद्धापकाळात वेळेवर मला वस्त्र मिळालेच नाही. काही लोक म्हणतात, जिवंत असताना देता आलं नाही, मग 5-5 हजाराचे वस्त्र प्रेतावर टाकतात. म्हणतात जिवंतपणे इथं नव्हतं म्हणतात, मी जिवंतपणे दिलं नाही म्हणतात, जिवंतपणे माझं घेतलं नाही म्हणतात. बुद्ध म्हणतात, हे सज्जना, मृत्यूच्या नंतर दिलेलं वस्त्र त्याचा कोणताच लाभ मृत्यूत माता पित्यांना होतच नाही. वस्त्र द्यायचेच असेल तर माता पित्यांच्या मृत्यूची प्रतीक्षा करू नको, जिवंत असतानाच दे. आजारपणाच्या प्रवासात, केवळ आजारपणाच्या अनुभवात थोर माता पित्यांनी म्हणावं की मृत्यू येईपर्यंत जेव्हा जेव्हा शरीरात वेदना आली, जराही विचार न करता कोणी ना कोणी मला हॉस्पिटलाइज केलं, ऍडमिट केलं. ऍडमिट नाही, माझी सेवा केली, मला औषध दिलं, अनेक वेळा आजारातून मुक्त केले. हे सज्जना, वृद्धपकाळाच्या प्रवासात थोर माता पित्याच्या आजारपणात केलेली सेवा जिवंतपणीच दिलेला स्वर्ग आहे. की या भरलेल्या घरात मला औषधाची प्रतीक्षा करावी लागली नाही. मी वेदनेने विव्हळत आहे, पण मला कोणी हॉस्पिटलाइज करत नाही असा कधी वाटलेच नाही. जरा जरी काही झाले तर सर्वात अगोदर मला सारी सेवा मिळाली. हे मरणा, तुला ज्या वेळेला यायचं तेव्हा येऊ दे, सारं सुख मला इथे मिळालंय. शेवटी चौथं पुण्य, मृत्यू असेपर्यंत संवाद ठेवा. बुद्ध म्हणतात, मृत्यूनंतर बोलता येत नाही. बोलता येते का?
ज्या घरात शेवटपर्यंत माझ्याशी संवाद होता. काही लोक म्हणतात जेवण देतो ना म्हणतात, बोलायची काय गरज आहे म्हणतात. वस्त्र देतो म्हणतात, कपडे देतो, बोलायची काय गरज आहे म्हणतात. औषध पाणी देतो, बोलायची काय गरज आहे म्हणतात. कित्येक लोक आईच्या वडिलाच्या मृत्यूनंतर म्हणतात शेवटचं वर्ष आमचं बोलणंच झालं नाही म्हणतात. हे बोलायचं होतं ते राहूनच गेलं म्हणतात. हे बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं, मनातच ठेवून गेलं म्हणतात. बुद्ध म्हणतात हे सज्जना, थोर माता पित्यांच्या सोबत मृत्यू येईपर्यंत संवाद होता. ही सर्वात मोठी ऊर्जा आपल्या आईवडिलांना जिवंतपणीच मिळते. नाही त्या भरलेल्या घरात मला कोणी आवाज देत नाही. जेवण तर मिळते पण कोणी आवाज देत नाही. कपडा लत्ता मिळतो पण कोणी प्रेमाने बोलतच नाही. औषध पाणी मिळते पण माझ्याशी संवाद कोणी ठेवत नाही. बुद्ध म्हणतात हे सज्जना, संवाद होत आहे म्हणजे जिवंत असण्याचं लक्षण आहे. जिथे संवाद थांबतो दॅट इज डेथ. सो युअर वब्बल कम्मा विल स्टॉप प्रोड्युसिंग द वब्बल कम्मा, दॅट इज डेथ. सो युअर बॉडी विल स्टॉप द प्रोड्युसिंग बॉडीज कम्मा, दॅट इज डेथ. युअर माइंड विल स्टॉप द माइंड्स प्रोड्युसिंग द माइंड्स कम्मा, दॅट इज डेथ. जिथे शरीर कर्माची उत्पत्ती करत नाही मृत्यू आला. जिथे शब्द उच्चारल्या जात नाहीत मृत्यू आला. जिथे चित्तात कोणत्याच प्रकारचे मनोविचार जन्म घेत नाहीत मृत्यू आला. जर जिवंत आहात तर मृत्यू येईपर्यंत संवाद ठेवा. या भरलेल्या घरात मृत्यू येईपर्यंत माझ्याशी संवाद होता. मृत्यूत व्यक्तीला सुद्धा त्याचा वेदना शून्य प्रवास अनुभवता येईल. पण या भरलेल्या घरात न बोलताच माझा निरोप होत आहे, आत्यंतिक वेदना होतील. जर प्रिय माता पित्यांचा अंतिम प्रवास वेदना शून्य हवा असेल तर मला भोजन वेळेवर देऊ दे, वस्त्र वेळेवर देऊ दे, औषध आणि सेवा शुश्रूषा वेळेवर देऊ दे, आणि मरेपर्यंत काही कारण नसतानाही बोलत राहिलो मी. काही लोक म्हणतील मी तर डॉक्टर आहे, माझ्या डॉक्टरकीमधलं काय कळेल माझ्या आईला काय बोलायचं. कल्याणच्या पुढे एक स्टेशन आहे शहाड. 2 महिन्यापूर्वी असा जलदान विधी करायला मी गेलो तिथे वैभव, आणि उपदेश करता करता तिथे संजय शर्मा नावाचा माणूस त्या लोकांमध्ये बसला होता. आता शर्मा म्हणजे ही इज नॉट बुद्धिस्ट, पण त्याच्या मित्राची आई एक्सपायर झाल्यामुळे त्याला असं वाटलं की हमारे यहाँ पे माता पिता मृत्यु के बाद स्वर्ग प्राप्ति के लिए जितना भी कुछ करते हैं तो आपके बौद्ध धम्म में क्या करते हैं मैं एक बार देख लेता हूं और माताजी को प्रणाम करता हूं. तर तो बौद्ध धम्मामध्ये काय केल्या जाते याचा अनुभव घ्यावा म्हणून आपल्या मित्राच्या आईच्या पुण्यानुमोदनाला आला. आणि मी उपदेश करता करता मी म्हटलं की माणसाचं जीवन इतकं क्षणभंगूर आहे, या चेअरमधून मी उठेल की नाही मला सांगता येत नाही. हे बाबा उठून घरी जातील की नाही त्यांनाही सांगता येत नाही. बुद्ध आता अजून मायक्रो लेवलवर घेतात. बुद्ध म्हणतात घेतलेला श्वास सोडतो की नाही माहीत नाही, आणि सोडलेला श्वास पुन्हा घेतो की नाही माहीत नाही. उद्या परवा वर्षानंतर 2 वर्षानंतर जे लोक असा विचार करतात आता बोलत नाही म्हणतात, 5-6 महिन्यानंतर बोलतो म्हणतात, आणि 5-6 महिन्यानंतर आईला आयुष्य मिळालंच नाही तर आत्ताच बोलून घे, याच घडीला बोलून घे. कारण उद्याचा दिवस जर मला नाही पाहता आला किंवा आईला नाही पाहता आला, आमच्या दोघांचंही जीवन मोठं क्षणभंगूर आहे. माय लाईफ इज सो इम्पर्मनंट. हा क्षण आहे, आत्ता आहे, आत्ताच बोलून घे. असं करता करता त्याच्या लक्षात आलं सर्वात शेवटी सारे लोक दर्शन घ्यायला येतात, पुष्प वाहतात, दर्शन घेतात, भंतेला दान देतात आणि निघून जातात. तर तो लाईनमध्ये तोही आला, आपले फुलं त्याने आईच्या फोटोला वाहिले, माझ्याकडे आला आणि बोला गुरुजी मैं यहाँ से एक अच्छा सा बात लेके जा रहा हूँ, मैं बुद्धिस्ट नहीं हूँ, मेरा नाम संजय शर्मा है. मैंने बोला कि आई कैन अंडरस्टैंड. मेरे धर्म में ये कहा गया है कि माता पिता के मृत्यु के बाद
उनके स्वर्ग प्राप्ति के लिए जितना भी शास्त्र में लिखा है सब करो, और हम करते हैं। पर आपने मुझे एक बात बोला कि मृत्यु के बाद संवाद नहीं होता है, बात नहीं होती है। ये शहर ईस्ट और वेस्ट में मेरे 9 दुकान है, मैं बहुत बड़ा व्यापारी हूं। 84 साल के 84 इयर्स की मेरी माताजी मेरे घर पे है, और मुझे हमेशा लगता है कि मेरे माँ को मेरे बिजनेस का क्या समझेगा। खाना तो देता हूं, भोजन तो देता हूं, कपड़ा तो देता हूं, एक ही घर में रहते हैं। 6 महीने तक मेरे माँ के साथ मेरी बात नहीं होती है, और मुझे हमेशा लगता है क्या बात करना है। खाना दे रहा हूं, क्या बात करना है, कपड़ा तो दे रहा हूं, क्या बात करनी है। पर आज आपसे मैं एक लिख कर लेके जा रहा हूं, अगर बात करनी है तो अभी करो। मैंने बोला कि मेरा प्रणाम भी मत करो, यहां से सीधा घर पे चले जाओ। घर पे चले जाने तक माताजी नहीं रही तो आपकी बात नहीं होगी। मेरा दर्शन महत्वपूर्ण नहीं है, माताजी के साथ बात करो। मी कायम उपदेश करत राहिलो। सकाळी उठलात, आंघोळ केली, हातात बॅग घेतली, आई मी निघालो असं म्हणा। तुमच्या आईचा पूर्ण दिवस मोठा प्रसन्न जाणार आहे। दिवसभर काम केलं, कष्ट केलं, व्यापार केला, उद्योग केला, पुन्हा संध्याकाळी घरी आलात, आई मी आलो असं म्हणा। तुमच्या आईची रात्र मोठी सुखात जाणार आहे। 85-80 वर्षाच्या आईचा सर्वात मोठी ऊर्जा भोजन नाही, तुमचा शब्द आहे। जाता जाता तुम्ही बोललाच नाही तर तुमच्या आईचा पूर्ण दिवस मोठा कठीण जाणार आहे की तुम्ही बोललाच नाही। आणि बोलायला पैसेच लागत नाही, सहज बोला, आई मी निघालो, आई मी आलो, आई मी जातो, आई मी येतो। आणि हे मृत्यूच्या अगोदरच बोलल्या जाते। आता कितीही प्रयत्न करा, आमच्या वडिलांशी काही बोलायचं आहे, हे सज्जना आता ते शक्य नाही। मृत्यूचा स्वीकार करणे म्हणजे संवाद संपणे। आणि तो संजय बुद्धिस्ट नसलेला माणूस एक वचन घेतलं, आणि हे अंतिम आहे, हे सत्य है मने। जब तक मेरी माताजी अभी मेरे साथ रहेगी, अगर मैं दुकान पे निकल रहा हूं तो मैं कहूंगा माताजी मैं निकल रहा हूं। अभी तक मैं कभी नहीं कहता था, लगता था क्या जरूरत है। एक बुद्ध वचन त्या माणसाने घेतलं, आणि 1 महिन्यानंतर त्याने मला फोन केला, गुरुजी मैं हर दिन निकलते समय मेरे माताजी को कहता हूं, माताजी मैं जा रहा हूं। दिन भर मैं व्यापार करता हूं, शाम को घर पे आता हूं, जैसे बैग रखता हूं तो बोलता हूं माताजी मैं आया हूं। मैंने बोला आपके माताजी का 5 साल का आयु आपने बढ़ा दिया। तुमच्या आईचं 5 वर्षाचं 10 वर्षाचं आयुष्य औषध नाही वाढवणार। हे सर्वात मोठी ऊर्जा आहे, शब्दांची ऊर्जा। सर्वात मोठी ऊर्जा सहवासाची ऊर्जा। मृत्यू येईपर्यंत मी माझ्या आईच्या सहवासात होतो, किती मोठा शब्द आहे। आईचा मृत्यू झाला तेव्हा मी आईच्या बाजूलाच होतो, किती मोठा शब्द आहे। आता काही लोक म्हणतात, मी कधी कधी उदाहरण देताना विनायकराव मी सांगतो कधी कधी, आणि असाच एकदा मी पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने एका प्रचंड मोठ्या अधिकाऱ्याच्या घरी गेलो, आणि मला असं वाटलं की इतका मोठा अधिकारी आहे, प्रशासनातला अधिकारी आहे। आईच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने 11 भिक्खूंना घेऊन या असं त्यांनी सांगितलं। म्हटलं की किती मोठी गोष्ट आहे की आपल्या आईच्या पुण्यानुमोदनाला 11 भिक्खूंना घेऊन या म्हटले। आणि आम्ही 11 भिक्खू त्यांच्या घरी गेलो। भावकीतला एक माणूस म्हटला, मृत्यूनंतर 11 भंते बोलवले म्हणे, पण मृत्यू येताना शेवटचे 6 वर्ष म्हणे साहेबांचा आणि साहेबाच्या आईचा काही संबंधच नव्हता म्हणे। मी हळूच म्हटलं की कसं काय म्हणता, म्हटलं इतकी श्रद्धावान साहेब आहेत, 11 भिक्खूंना बोलवलं म्हटलं आईच्या पुण्यानुमोदनाला। म्हणे आता आई कुठे पाहणार आहे म्हणे। मी म्हटलं कसं काय झालं, म्हणे साहेबांना सर्वात मोठी पोस्टिंग मुंबईला मिळाली म्हणे, आणि मुंबईला पोस्टिंग मिळाल्यानंतर साहेबांना 5 बेडरूमचा बंगला मिळाला, 3-4 नौकर मिळाले, लाल दिव्याची गाडी मिळाली,
आणि घरात नांदताना वास्तव्य करताना घरातल्या लोकांनी मात्र संवाद केला की म्हणे आईचं आणि आपल्या नातवांचं काही पटतच नाही म्हणे. देअर इज जनरेशन गॅप. एवढा मोठा म्हणे बंगला बांधून ठेवला गावाला म्हणे. साहेब असाच पडून आहे तो बंगला. आपल्या आई राहतील तर कमीत कमी त्याची झाडलोट तरी होईल म्हणे. साहेबांनी एका क्षणाचाही विलंब केला नाही. तुझं मत बरोबर आहे म्हणे. एवढा मोठा बंगला बांधून ठेवला म्हणे. आई राहील म्हणे त्याच्यामध्ये. इथं पटत नाही तर काय झालं. 5 बेडरूमचा बंगला आहे. कोणत्याही एखाद्या रूम मध्ये आईला ठेवता आलं असतं मान सन्मानाने. पण साहेबांनी म्हटलं गावी पाठवतो. दर 1 तारखेला साहेबाची मनी ऑर्डर आईला जाऊन भेटायची. 82 वर्षाची आई आहे. 1 तारखेला पोस्टमॅन मनी ऑर्डर द्यायचा. साहेब प्रत्येकाला सांगायचा अजिबात चुकत नाही म्हणे. 1 तारीख आली की मी पहिले माझ्या आईला पैसे पाठवतो म्हणे. त्यांना आईला पैसे पाठवण्यामध्ये इतकं धन्य वाटायचं. दर 1 तारखेला म्हणे माझ्या आईला मी पैसे पाठवतो. पैशाला काय कमी आहे आपल्याला. 4ही बाजूने पैसा येत आहे म्हणे. 1 तारीख मी चुकू देत नाही. पैसे जाता जाता 6 वर्ष पैसे गेले आणि 6व्या वर्षी मनी ऑर्डर तर गेली. पण मनी ऑर्डर घ्यायला हात पुढे आलेच नाही. 4 दिवस अगोदरच आईचा घरात मृत्यू झाला. पोस्टमॅन दरवाजा वाजून परेशान झाला आणि कळलं की 4 दिवस अगोदरच आईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाला तेव्हा ना साहेब आहे, ना साहेबीन आहे, ना नातू आहे, कोणीच नाही आईच्या जवळ. पण साहेबाचं नेहमी म्हणणं की 1 तारखेला न चुकता पैसे पाठवतो. 82 वर्षाच्या आईला पैशाचा काय संबंध आहे. तुमचा सहवास, तुमची सेवा, तुमचा गौरव, तुमचा सत्कार हे सर्वात मोठं पुण्य मृत्यूच्या अगोदरच आईला मिळू द्या. आणि आता 11 भिक्खू काय 100 भिक्खू आणा. आता केवळ स्मरण करता येते. म्हणून तर म्हटलं त्याला पुण्य सती संखारो. कम्मा विल नेव्हर डाय. कम्मा विल कंटिन्यू देअर एक्झिस्टन्स आफ्टर द डेथ इन द फॉर्म ऑफ कम्मा एनर्जी. कर्माचा मृत्यू होत नाही. आज 1 वर्षभरानंतर आदरणीय प्रचारक, धम्म प्रचारक, कालकथित ज्येष्ठ बौद्धाचार्य उत्तम पांडुरंग या बाबांना आज जेव्हा आपण स्मरण करतो याच्यातला एक सूत बरही त्यांना काही मिळेल अशी एकही गाथा आपण आज म्हटलेली नाही. सती संखारो कम्मा वदंती बुद्धा. की मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी सुद्धा कर्म जशास तसे असतात. कम्मा विल नेव्हर डाय. कम्मा विल कंटिन्यू देअर एक्झिस्टन्स आफ्टर डेथ इन द फॉर्म ऑफ एनर्जी. कर्म ऊर्जा शेकडो वर्ष जरी गेले, या बाबांच्या हातून जेवढी या मातीमध्ये धम्म सेवा झाली, विधीच्या निमित्ताने, कोणाच्या मंगल परिणयाच्या निमित्ताने, सुखदुःखाच्या निमित्त शेकडो वेळा त्यांनी म्हटलं असेल बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. शेकडो वेळा म्हटलं असेल. जर त्या बाबांच्या मुखातून शेकडो वेळा हा शब्द निघाला, याचा अर्थ अनंत शब्दाचं पुण्य या साहेबांनी संग्रहित केलं मृत्यूच्या अगोदर. हे की नाही. बुद्धं शरणं गच्छामी. मी ज्या बुद्धांना पाहिलं नाही, मी ज्या बुद्धांना ऐकलं नाही, तरी आपण आत्ताच म्हटलं बुद्धं शरणं गच्छामी. जपानमध्ये कधी बुद्ध गेले नाही, पण जपानचे लोक आजही म्हणतात बुद्धं शरणं गच्छामी. थायलंडचे लोक म्हणतात, म्यानमारचे लोक म्हणतात, कंबोडियाचे लोक म्हणतात, चीनचे लोक म्हणतात, तिबेटचे लोक. इथे कधीच शरीराने बुद्ध गेलेच नाही. इथे कोणते बुद्ध गेले? जपानला कोणते बुद्ध गेले? जपानला धम्मरूपी बुद्ध, कर्मरूपी बुद्ध. शेकडो वर्षानंतर जपानच्या लोकांना बुद्धाचा आशीर्वाद मिळाला. बुद्धांनी आपल्या वाणीचे कर्म जपानला दिले आणि सारे जपानचे लोक म्हणावं लागले बुद्धं शरणं गच्छामी.
So Japanese people, they never try to translate Buddhang Saranang Gacchami into Japanese language. Never. They believe की बुद्धाने कधी जापनीज बोलली नाही. जर आम्ही ही वंदना जापनीज भाषेत ट्रान्सलेट केली तर ही बुद्ध वंदना म्हणता येणार नाही, ही जपानची वंदना होईल. जगाच्या सर्वात विज्ञानाचा आविष्कार लाभलेला हा देश आहे. सारा त्रिपिटक एका महिन्यात ट्रान्सलेट करू शकतात हे लोक. इतका पैसा जपानकडे आहे, एवढी टेक्नॉलॉजी आहे. बट दे नेवर ट्राय टू ट्रान्सलेट नमो तस्स भगवतो अर्हतो इन जापनीज लँग्वेज. दे बिलीव Pali is a Buddha Vachan. Pronunciation will be changed, tone will be changed, but language will be the same. Buddhang Saranang Gacchami. जगाच्या 19 थेरवादी देशात जा आणि 37 महायानी देशात जा, त्या सर्व देशातले लोक बुद्धं शरणं गच्छामीच म्हणतात. म्हणजे बुद्धाचे कर्म 2569 वर्षानंतर जशास तसे आहेत. अर्धा युरोप आता बुद्धं शरणं गच्छामी म्हणत आहे. डझंट मॅटर आय एम अ कॅथलिक, आय एम अ मुस्लिम, डझंट मैटर हु आई एम, आई वॉन्ट टू पीस. मेरे पास पैसा बहुत है पर मेरे पास शांति नहीं है. एंड पीस ओनली बिलोंग टू द बुद्धा. शांतीचा संबंध हा केवळ बुद्धशास्त्राशी संबंधित आहे. बुद्ध म्हणतात मी तुम्हाला धर्म देत नाही. सो बुद्ध नेव्हर कोट कम टू मी, आय विल शो माय रिलीजन. बुद्ध नेव्हर कोट. बुद्ध ऑलवेज कोट कम टू मी, आय विल शो यू द वे हाऊ टू अबॅन्डन ऑल सॉरोज थ्रू चॅन्टिंग ऑफ द सूत्र वचना and through meditation of the Buddhas. Buddha always quote की मी तुम्हाला धर्म देत नाही, धर्माची परंपरा देत नाही, मी तुम्हाला तुमच्याच दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग देतो. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो. अनेक गुणांनी युक्त असलेला तुमच्या दुःखातून तुम्हालाच मुक्त करण्याचा मार्ग देतो. इट्स अ वे ऑफ माय लाईफ हाऊ टू अबॅन्डन सॉरोज. इफ यू वॉन्ट टू पीस, बुद्धा से कम टू मी, आय विल शो यू द वे हाऊ टू मेंटेन इन अ पीस, हार्मनी अँड सॉरो फ्री मोमेंट थ्रू बुद्धाज सूत्रवचना, थ्रू बुद्धाज प्रीचिंग, थ्रू बुद्धाज मेडिटेशन. बुद्ध म्हणतात शांती जर हवी असेल तर अनंत जगात कुठेच जाऊ नको. थोर मातापित्यांच्या शांतीचा संबंध मातापित्याच्या मृत्यूच्या अगोदर आणि तुझ्याही स्वतःच्या शांतीचा संबंध मृत्यूच्या अगोदर. म्हणजे मृत्यूनंतरच्या कोणत्याच कर्मकांडाचा आविष्कार समग्र बौद्ध साहित्यात कुठेच दिसून येत नाही. मी माझ्या PhDच्या संशोधनात 114 पानाचं एक प्रकरण तयार केलं, जाणीवपूर्वक केलं. त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांचे 1954चे बिफोर डेथ अँड आफ्टर डेथ कन्सेप्ट रेज बाय बुद्धा, मृत्यूच्या अगोदरची अवस्था आणि मृत्यूच्या नंतरची अवस्था, या बाबतीत स्वतः बुद्ध काय म्हणतात या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 मध्ये जवळजवळ 13 नोटिंग तयार केलेले आहेत. इट्स अ पार्ट ऑफ माय PhD थिसिस. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब निक्षून सांगतात आणि म्हणून 22 प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी ती प्रतिज्ञाच टाकून दिली की आमच्या पूर्वजांच्या मातापित्यांच्या मरणोपरांत त्यांच्या मृत्यूनंतरच्या लाभासाठी आम्ही कोणतेही पिंडदान करण्याचा कर्मकांड करणार नाही. बाबासाहेब म्हणतात की बुद्धशास्त्र म्हणून त्यांनी आपल्याला मुक्त केलं. जिवंत असण्याचा क्षण आणि मृत्यूच्या नंतरची अवस्था. केवळ बुद्धच एक संशोधक आहेत, शास्त्र आहेत, मार्गदाता आहेत, उपदेशक आहेत की माणसाला मृत्यूच्या भयातून त्यांनी मुक्त केलं.
सारे शास्त्र वाचा तुम्ही. प्रत्येक शास्त्रामध्ये मृत्यूचं भय सांगितलेलं आहे. हे करू नको, पुढच्या जन्मात काय होईल तुझं. लोक पुढच्या जन्मात काय होईल म्हणतात आणि इथे घाबरतात. बुद्ध म्हणतात इथे उद्याचा भरोसा नाही, पुढच्या जन्माचं काय पाहायचं. आत्ता पाहू, आज पाहू, याच घडीला पाहू. उद्याचा विचार करता करता आजच जर मृत्यू आला तर. म्हणजे बुद्ध शासनामध्ये माणसाच्या मृत्यूच्या भयातून जिवंत असतानाच बुद्ध म्हणतात मुक्त व्हा. ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी या निसर्गासोबत आम्ही करार केला, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. ऐन बालपणात, ऐन तारुण्यात, मध्यम वयात, वृद्धपकाळात किंवा 100 वर्षाचा होऊन, देर इज 2 थिंग्स is totally uncontrolled from you, me and nature. First is my birth and second is my death. बुद्ध शासनाने इतकं सुंदर विश्लेषण केलं की ह्या 2 गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. पहिला जन्म आणि दुसरा मृत्यू. मृत्यू जर आपल्या नियंत्रणात असता, कधी कधी आपण म्हणतो जर अमुक अमुक केलं असतं तर माझ्या वडिलाला 5 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं का, चूक झाली माझी. पण बुद्ध इथे काय सांगतात, एकदा मृत्यूचा अंतिम क्षण आला की साऱ्या जगाची शक्ती घेऊन या. मृत्यूमधून पळवाट काढण्याचा संकेत नाही. गरीब असो का श्रीमंत, विद्वान असो का पंडित, ग्रामस्थ असो का शहरी, एकदा मृत्यू आला की त्याचा स्वीकार करण्याच्या पलीकडे तुमच्या माझ्या हातात काहीच नाही. मग तुम्ही कोणी असा. आय कांट कंट्रोल माय डेथ थ्रू मनी. माझ्याकडे प्रचंड पैसा आहे म्हणून माझा मृत्यू टाळता येईल का. बुद्ध म्हणतात हे सज्जना, पैशाने मृत्यू टाळता येत नाही. जर पैशाने, प्रसिद्धीने, पोझिशन, प्रसिद्धी, नाव याने जर मृत्यू टाळता आला असता तर श्रीमंत लोकांनी आपल्या उंबरठ्यावर मृत्यू कधी येऊच दिला नसता. है की नाही. जर मी अमुक अमुक केलं असतं तर माझ्या वडिलाला दीर्घ आयुष्य मिळालं असतं का, असं ज्यावेळेला आपल्याला विचार येतो तेव्हा बुद्ध शासन इथे काम करताना बुद्ध म्हणतात की आपण काही केल्याने जर मृत्यू टाळता आला असता तर आपल्या घरात आपण कोणाचाच मृत्यू येऊ दिला नसता. पण मृत्यू येणं हा पूर्ण निसर्गाच्या अधीन असलेला संस्कार आहे. माझे माता पिता कोण असावेत, जन्मभूमी कोणती असावी, माझा जन्म कधी व्हावा, माझे माता पिता कोण असावेत याचा सुद्धा निर्णय आपण करतच नाही, निसर्गच करतो. एकदा जन्म झाला, बुद्ध म्हणतात की जेवढं आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलं तर सदैव या निसर्गाला थँक्यू म्हणा की माझ्या वडिलांना 78 वर्षाचं आयुष्य मिळालं. काही लोकांना तर वडील पाहताच आले नाही. जन्म झाला आणि वडिलाचा मृत्यू झाला. बुद्ध आपल्या अनुमोदनात म्हणतात तुम्ही पुण्यवान आहात. जर आज तुमची आई तुमच्या सोबत आहे तर बुद्धापेक्षा अधिकचं एक पुण्य तुम्हाला मिळालं. कारण माझा जन्म झाला. बुद्ध काय म्हणतात बघा, जेव्हा माझा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर 7व्याच दिवशी मला जन्म देणारी महामाया देवीचा अंतिम संस्कार झाला. मी बुद्ध आहे, जगाचा शास्त्र आहे, जगाचा उपदेशक आहे, पण जन्म देणाऱ्या मातेचा मला सहवास मिळाला नाही. जर 70 वर्षाची आई तुमच्या सोबत आहे तर तुम्ही माझ्याही पेक्षा मोठं पुण्य अर्जित केलं की आईला जल देता येते, भोजन देता येते, वस्त्र देता येते, औषध देता येते आणि मृत्यू येईपर्यंत आता तुम्ही तुमच्या आईशी संवाद साधता. हे पुण्य बुद्धाच्या वाट्याला आलं नाही. बुद्ध सदैव म्हणतात माता पितू पुठ्ठानंग. जर तुझे माता पिता सोबत अनंत पुण्यवान आहे तू, आज आईला बोलता येते, मला नाही बोलता आलं. म्हणजे याचाच अर्थ असण्याचा सहवास. याच्याबद्दल बुद्ध बोलताना म्हणतात सदैव निसर्गाला थँक्यू म्हणा.
जेवढं आयुष्य निसर्गाने माझ्या आईवडिलाला दिलं, काही नैराश्य नाही. आज नाही तर उद्या. 78 वर्ष झाल्यानंतर कधीच आपण म्हणणार नाही तुम्ही गेले तर चालेल. जर तुम्ही अजून 10 वर्ष मागून घेतले असते तर पुन्हा म्हटले असते का की आता गेलात तरी चालेल? नाही, अजून 5 वर्ष मिळू दे, याचं लग्न बघू दे, त्याचं लग्न बघू दे, त्याचं शेत बघू दे, याचं घर बघू दे. मृत्यू येऊच नाही असं वाटते. पण बुद्ध शासन म्हणते आला तर तो बालपणातही येतो, तारुण्यातही येतो, बोलता बोलता येतो, चालता चालता येतो, वृद्धपकाळात येतो, कोमात येतो, झोपेतच येतो, वेदनायुक्त येतो, वेदना शून्य येतो, एकांतात येतो, 4 चौघात येतो. येण्याचा संकेत देतच नाही. त्यालाच तर म्हणतात अकस्मात झालं म्हणतात ते. पण बुद्ध आपल्याला जागृत करता. जर तुम्ही धम्मशासनात काम करता, या बाबांचं पूर्ण आयुष्य या धम्मशासनात गेलं, तर धम्मशासन मृत्यूच्या भयातून जिवंत असताना माणसाला मुक्त करते आणि सदैव म्हणते ये तुला कधी यायचं. मी मरणाला घाबरत नाही. मृत्यूला तेच लोक घाबरत नाहीत ज्यांनी यथा योग्य बुद्ध जाणला, पाहिला, ओळखला. आणि मृत्यू जर येणारच असेल तर त्याचं भय कशाला? जर मृत्यूच्या भय, insecurity of the death will create negative energy and negative energy will create sorrow and sorrow will create negative energy. मृत्यूचं भय नकारात्मकता जन्माला घालते, नकारात्मकता दुःखाला जन्म घालते आणि दुःख पुन्हा नैराश्याला जन्म घालते. ज्याने मृत्यूच्या भयातूनच मुक्त झाला की आता मला कोणतंच मृत्यूचे भय नाही, मी कोणाचा शिष्य आहे. ज्या बुद्धांनी 3 महिने अगोदरच सांगितलं आजपासून 3 महिन्याने बुद्ध तथागतांचे महापरिनिर्वाण होणार आहे. भिक्खूंनो आक्रोश करू नका, व्यापात करू नका, रडू नका, बेचैन होऊ नका. बुद्ध केवळ शरीराने निघून जात आहेत. तुमचा शास्ता, तुमचा गुरु, तुमचा आचार्य, मी दिलेला धम्म तसाच राहणार आहे. सो धम्मा विल नेव्हर डाय, सो कम्मा विल नेव्हर डाय. बुद्धाने व्यक्त केलेला धम्म आणि या बाबांनी व्यक्त केलेले कर्म. बुद्ध धम्माला जन्म देतात आणि आपण सामान्य माणसं कर्माला जन्म देतो. बुद्धास धम्मा विल नेव्हर डाय, चाव कम्मा विल नेव्हर डाय. धम्माचा मृत्यू कधी आहे का? चिरंग तिठं तु धम्मो, ते चिरंतन आहे. भारतातून संपला तर म्यानमारमध्ये टिकतो, म्यानमारमधून संपला तर थायलंडमध्ये राहतो, थायलंडमधून संपला तर जपानमध्ये तो राहतोच. त्याचा मृत्यूच होत नाही. मग बुद्ध म्हणतात बुद्धाचे केवळ शरीर जात आहे, बुद्धाने दिलेला धम्म इथेच आहे. आनंदा, आक्रोश करू नको, भय करू नको, व्यापाद करू नको, तटस्थ हो. आणि बुद्ध असूनही मृत्यू येऊ शकतो असे म्हणून अनित्यवादाचा सिद्धांत समजून घे. मी तर सामान्य आहे. बुद्धाला जर मृत्यू आला तर माझे वडील तर सामान्य, माझी आई सामान्य, मी सामान्य. आमच्या घरात आलेला मृत्यू तटस्थ होऊन स्वीकार करण्याची अनंत अंडरस्टँडिंग अबाउट द डेथ. मृत्यूचं सामंजस्य शिकवणारा साऱ्या विश्वातला बुद्ध एकमेव तत्ववेता आहे. नाहीतर बाकीचे लोक म्हणतात मृत्यूचं नाव घेऊ नका म्हणतात. जिवंत असताना मरण धर्माचा कसाला विचार? बुद्ध म्हणतात करा विचार. जर मृत्यूचा विचार केला आणि जिवंत असताना मरणाच्या भयातून मुक्त झालात तर दररोज जगाल. आणि मृत्यूचं भय उत्पन्न केलात तर दररोज थोडे थोडे मराल. एकदाच मरण आलं की मरून जाऊ, पण आता मात्र मी घाबरत नाही, दररोज जगण्याचा प्रयत्न करतो. बुद्ध म्हणतात आज आहात तर जगून घ्या. एकदा मृत्यू आला की स्वीकार करण्याच्या पलीकडे काहीच नाही. मग किती पुण्यवान असू दे, किती गरीब असू दे, जर मृत्यूला टाळता आला असतं तर धीरूभाई अंबानीने मृत्यूला टाळलं असतं.
धीरूभाई अंबानीच्या मृत्यूच्या वेळेला 13 देशातले लोक एक्सपर्ट डॉक्टर होते. प्रत्येक ऑर्गनचा डॉक्टर होता. हार्टचा डॉक्टर, किडनीचा डॉक्टर, लिव्हरचा डॉक्टर, प्रत्येक डॉक्टर होता. 117 त्यांचे हॉस्पिटल आहेत. जगभरातले डॉक्टर आणले. 68व्या वर्षात माणसाला मृत्यू आला. आणि आमच्या गावातली एखादी आई 90 वर्षे जगते. उद्या काय खावं माहित नाही, पण निसर्ग आयुष्य देतो. 92 वर्ष, 93 वर्ष, 90 वर्ष, कधी कधी 102 वर्ष. ज्याच्याकडे औषध घ्यायला पैसे नाहीत त्याला आयुष्य दिलं 100 वर्षाचं, आणि ज्यांचे 117 हॉस्पिटल आहेत त्याला आयुष्य दिलं 68 वर्षाचं. आहे की नाही गंमत? बुद्ध म्हणतात एकदा आला, कोणाला येऊ द्या, स्वीकार करण्याच्या पलीकडे पैसा आणि म्हणून आपल्याही या अनंत धम्माच्या प्रवासात सेवा करता करता आपल्या वडिलाला मृत्यू आला. आपण म्हणूया की मृत्यूला पुण्य म्हणणारा की एकमेव माणूस बुद्ध, आणि मी त्यांचा as a being authentic follower of the Buddha, I have to follow the philosophy of death, which is raised by the Buddha. मृत्यूबद्दलचं शास्त्र बुद्धाने जिवंतपणीच दिलं, आणि मृत्यूच्या भयाने भयभीत न होता जेव्हा कधी येणार असेल तर तो येणारच आहे, आणि त्याला थांबवण्याचे एकही यंत्र मंत्र तंत्र जर नसतील तर बुद्धाने म्हटलं तटस्थ व्हा. यांनी बुद्धाने निर्वाणाकडे पाहताना मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत बुद्धाचे अंतिम शब्द होते, आता काही क्षणानंतर मी माझा श्वास या निसर्गाला देत आहे. भिक्खूनो, कारण सर्वात बाजूला भिक्खू बसल्यामुळे बुद्धांच्या मुखातून तो शब्द निघाला, भिक्खूनो, बुद्ध धम्म आणि संघाबद्दल काही शंका असेल तर आत्ताच विचारा. एकदा बुद्ध निघून गेले आणि हे विचारायचं राहूनच गेलं तर याचं उत्तर मात्र देण्यासाठी दुसरे बुद्ध जन्माला येणं कल्पो वर्ष तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. भिक्खूनो, रडू नका, आक्रोश करू नका. जर काही शंका असेल तर आत्ताच विचारा. म्हणजे मृत्यूचं भय तर दूरच राहिलं, उलट बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाबद्दल जर काही शंका असेल तर आत्ताच विचारा. मी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला धम्म देत आहे. म्हणजे ज्या बुद्धांच्या आचरणात एक सूत बरही मृत्यूचे भय नव्हते त्या बुद्धांचे अनुयायी हे बाबा होते, कारण ते बौद्धाचार्य होते. हे की नाही? ज्या बुद्धांनी मृत्यूच्या भयावरती विजयी प्राप्त केला आणि शांत ध्यान करत करत निर्वाणाचा स्वीकार केला, त्यातला एक सूतभर जरी मृत्यूच्या संस्काराचा अभय चित्त तुम्हाला आणि मला मिळाले तर जिवंत असताना आपण मृत्यूच्या भयातून मुक्त होऊया. आणि जे जे लोक मृत्यू